चला तर आज अशी मस्त बरं का आपल्याला शंकरपाळी बनवायची आहे. दिवाळीच्या फराळामधला सगळ्यात पहिल्यांदा पदार्थ म्हटला तर शंकरपाळी आहे. आणि प्रत्येकाला वाटतं की आपली शंकरपाळी ही एकदम छान खुसखुशीत व्हावी, बिघडू नये. त्याच्यासाठी काहीतरी टिप्स आणि ट्रिक्स आहेत. व्हिडिओ तुम्ही नक्की पहा शेवटपर्यंत. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इथे मी 1 किलोच्या शंकरपाळ्या करत आहे. त्याच्यासाठी आपल्या घरातली कुठलीही वाटी घ्यायची. त्या वाटीने 1 वाटी साखर घ्यायची. ज्या वाटीने साखर घेतली आहे त्याच वाटीने आपल्याला इथे 1 वाटी तूप घ्यायचं आहे. ज्या वाटीने घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. इथे दुधाचा वापर करायचा नाही. दूध घेतलं तर शंकरपाळी खूप दिवस टिकत नाही, म्हणून आपण इथे पाण्याचा वापर करणार आहे. सगळं छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला दूध वापरायचं नाही, पाणी वापरायचं आहे. आणि हे गरम करायला ठेवायचं गॅसवर. हे आपल्याला उकळायचं वगैरे बिलकुल नाही. फक्त आपल्याला ह्यातली साखर विरघळेपर्यंतच हे आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे. उकळून असं एकदम कडकडीत गरम करायचं नाही, मग त्याच्यामुळे शंकरपाळ्या आपल्याला कडक होऊ शकतात. तोपर्यंत आपण इथे मैदा घेऊ. पाहू शकता तुम्ही, मी 1 किलो घेतलेला आहे मैदा, म्हणजे अर्धा किलोचे पॅकेट आहे हे. तर मैदा आधी आपण मस्त चाळून घ्यायचा. चाळला की मैदा हलका होतो. छोट्या वाटीने पाहिलं, छोटी वाटी असते ना घरातली आपली आमटीची, तिने पाहिलं तर इथे आपल्या अर्धा किलोमध्ये 6 वाट्या बसतात आणि ना 1 किलोमध्ये त्या आपल्या 12 वाट्या बसतात. असं वाटीचं प्रमाण आहे. आणि पॅकेटचं तर तुम्ही अर्धा किलोचे घेऊ शकता. इथे मीठ घालायचं, तुम्हाला आवडत असेल तर वेलची पूडही घाला. मला आवडत नाही म्हणून मी घातली नाही. छान मीठ सगळं मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये, नाहीतर सगळं एकाच मध्ये राहतं. त्याच्यामुळं आधी मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळं मैदा छान मिक्स करायचा. जे आपलं हे तुपाचं गरम केलेलं आहे, एवढंही खूप गरम नाही, खूप थंडही घालायचं नाही, मीडियम असतानाच घालायचं. कारण तूप आहे त्याच्यामुळं लगेच घट्ट होतं. हाताने हलवू नका. थोडंसं गरमच होतं, खूप थंड ओतायचं नाही. आणि ना उलथण्याच्या साहाय्याने इथं आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बरं का. सगळं पीठ इथे मिक्स करायचं छानपैकी. एकदम छान अशा आपल्या शंकरपाळ्या होतात, खुसखुशीत खारीसारख्या. तेलही खूप लागत नाही, सोडा वगैरे इथे कशाचीही गरज पडत नाही. पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. तरी इथे थोडंसं असं कोमट आहे, कोमट असतानाच मळायचं. आणि तेवढ्या पाण्यामध्ये 1 वाटीच्या बरोबर आपलं इथे पीठ मळलं जातं. साखर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आणखी 2-4 चमचे वरती टाकू शकता. पोहे खायच्या चमच्याने, नाहीतर 1 वाटी साखर बरोबर होते. साखर फक्त आपल्याला फुल घ्यायची आहे, सपाट घ्यायची नाही. छान मिक्स करायचं. इथे आपण खूप जोर देऊन पीठ इथं मिक्स करायचं नाही आहे आपल्याला. एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. पीठ मळताना असं वाटेल की खूप जड होते, कारण तूप आहे. तुपामुळे वेळ लागतो पीठ मळायला, पण शंकरपाळी खायला खूप छान येते. पाहू शकता पीठ आपलं छान मळून झालेलं आहे. मी तुम्हाला गोळाही एक काढून दाखवते, किती छान पीठ मळतानाच एकदम छान अशा लेयर येतात. तूप असल्यामुळे छान पीठ इथं मळलंही जातं. मी एक गोळाही करून ठेवला. बाकीचं पीठ छान असं गोळा करून ठेवायचं आणि थोडंसं ओलं फडकं टाकायचं, म्हणजे पीठ आपलं असं सुकत वगैरे काही नाही. रेस्ट करायला बिलकुल ठेवायचं नाही. लगेच आपण इथे शंकरपाळ्या बनवायला घ्यायच्या आहेत. एक गोळा काढून घ्यायचा. छान इथं ना छान सगळं असं लाटून घ्यायचं आहे बरं का. आपल्याला जेवढं जमेल तेवढी आपल्याला इथे पातळ पोळी लाटून घ्यायची आहे. तुम्हाला जमेल अशी आपल्याला इथे पातळ पोळी लाटून घ्यायची आहे. खूप जाड ठेवायची नाही, एकदम पातळ लाटायची. बघू शकता मी थोडंसं जड जातं इथे तुपामुळे. आणि साईडने तुम्हाला असं इथं दिसतही असेल की चिरा केलेला आहे, पण काही हरकत नाही, तुपामुळे इथं चिरा जाणारच. असा टाईट असा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे याचा. आणि चाकूच्या साहाय्याने आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे हा रोल.
असे 3 तुकडे करायचे. नसेल आवडत तर तुम्ही डायरेक्ट असं करू शकता, पण लेयर्स खूप छान येतात. आणि हे लाटून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम पातळही नाही लाटायचं, जाडही नाही लाटायचं, मीडियम असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. पातळ जाड बिलकुल असं करायचं नाही. साईडनी इथे भेगा गेल्या तरी काहीच हरकत नाही, कारण आपल्याला साईडचा भाग हा कट करायचाच असतो. असं खूप जाड पातळ करायची नाही. मी थोडीशी पातळच ठेवलेली आहे, खूप जाडही नाही ठेवली, खूप पातळही नाही करायची. साईडचं जे आहे ते सगळं इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. चाकूनीच कट करा. आपण करंज्या करतो त्या चमच्याने ना मागच्या साईडने कट करू नका, कारण जर आपण त्याने कट केलं तर ना ती जी डिझाईन येते ना शंकरपाळ्यांना, त्याच्यामुळे आहे ना इथं आपल्या शंकरपाळ्यांना पापुंद्रे पडत नाही. त्याच्यामुळं चाकूच्या किंवा पिझ्झा कटर असेल असं तर त्याने आपण कट करू शकतो. आणि अशा आपल्या शंकरपाळ्या इथे बनवून झालेल्या आहेत. तुम्ही ना लाटता लाटता तळता तळताही आपण इथे शंकरपाळ्या करू शकता. नाहीतर नसेल जमत तर तुम्ही एकदमही शंकरपाळ्या इथे करून ठेवून लाटू शकता. छान अशा पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत आपल्या. पाहू शकता तुम्ही इथे. हे निघलं नाही तरी तेलात घातल्यावर बरोबर सुट्ट्या होतात. तेलाचं टेम्परेचर पाहायचं, लो टू मिडियमच ठेवायचं. खूप गरम तेलात शंकरपाळ्या सोडायच्या नाहीत. तेल असं खूप तापलेलंही नव्हतं, त्याच्यामुळे मी इथे शंकरपाळ्या सोडून घेतल्या. हाताने शंकरपाळ्या सोडू नका, अंगावर तेल उडतं. झाऱ्यामध्ये शंकरपाळ्या घालायच्या आणि सोडायच्या. मी इथे अजिबात हलवल्या नाही. बरोबर 2-1 मिनिटांनी शंकरपाळ्या बरोबर अशा सगळ्या वरती येतात. सगळ्या एकदम हळूहळू करून वर येतात. त्याच्यानंतर बघू शकता पूर्ण शंकरपाळ्या तेलामध्ये घातल्या की हळूहळू करून सगळ्या वरती येतात. त्यामुळे हलवायची घाई बिलकुल करायची नाही. जसं आपण गुलाबजाम तळतो ना, सेम तीच प्रोसेस आहे ना शंकरपाळ्यांना लागते. एकदम हलक्या हाताने इथे हलवायच्या, सारख्याही हलवायच्या नाही, डिस्टर्ब करायचं नाही, नाहीतर त्या ना तुटू शकतात इथे तेलामध्ये. त्याच्यामुळं ना सारखं आपल्याला वर खाली अशा बिलकुल करायच्या नाही. बघा ना किती सुंदर असे पापुत्रे आलेले आहेत शंकरपाळ्यांना. खूप छान झालेल्या आहेत. तुम्ही पण एकदा नक्की अशा पद्धतीने ट्राय करा. छान आपल्या इथे बारीक गॅसवर शंकरपाळ्या. तसे इथे शंकरपाळ्यांचा रंग थोडासा चेंज झालेला आहे. शंकरपाळ्या लाटायला वेळ लागत नाही, पण तळायला खूप वेळ लागतो, पेशन्स लागतो, भरपूर टाईम लागतो. एक 1 किलोच्या शंकरपाळ्या करायला कमीत कमी 2 तास तरी लागतात. पाहू शकता इथे किती सुंदर असे पापुत्रे आलेले आहेत. खूपच छान. फक्त बारीक लो टू मिडियम गॅसवर इथे आपल्याला शंकरपाळ्या तळायच्या आहेत. तळायला घाई बिलकुल करायची नाही. अशा पद्धतीने आपल्याला इथे सगळ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत बारीक गॅसवर बरं का. मोठा गॅस बिलकुल ठेवायचा नाही. थोडासा रंग चेंज झाला, सोनेरी गुलाबी आला की काढून घ्यायच्या. आणि शंकरपाळ्यांची कुकिंग प्रोसेस ही चालूच असते, त्याच्यामुळं खूप अशा करपवायच्या वगैरे नाही. मग खायलाही छान वाटत नाही, पाहायला पण छान वाटत नाही. अशा पद्धतीने मी सगळ्या करून घेतल्या. बघू शकता मी ह्या 1 किलोच्या शंकरपाळ्या केलेल्या आहेत. पापुंद्रे तर बघा किती छान आलेल्या आहेत शंकरपाळ्यांना. अशी हातात घेतली तरी लगेच अशी तुटते. एकदम खुसखुशीत झालेल्या होत्या शंकरपाळ्या. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. असे छान वरती पापुंद्रे बुडबुडे पण आले होते. खूप छान होतात शंकरपाळ्या. तुम्ही पण ह्या दिवाळीला अशा शंकरपाळ्या नक्की ट्राय करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.